या पिरियडमध्ये आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट आणि सेकंड अभ्यासली होती. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी 3 की याच्यामध्ये थेरम आणि त्याचा कन्वर्स दिलेला आहे. तर थेरममध्ये काय सांगितलेलं आहे, द कॉर्ड्स आता तुम्हाला माहिती आहे विच आर इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर, म्हणजे समान अंतर असलेले. कुठून? फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल, म्हणजे सर्कलच्या सेंटरपासून जर दोन कॉर्ड जर इक्विडिस्टन्स म्हणजे इक्वल डिस्टन्सवर असेल तर नक्कीच त्या दोन्ही कॉर्ड्स कशी असतात, इक्वल इन लेंथ, म्हणजे दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रंट असतात. हे आपल्याला प्रूफ करायचं. तर हे ॲक्टिव्हिटी 3. तर ॲक्टिव्हिटी 3मध्ये त्यांनी फिगर दिलेली आहे, तर आपण तशीच फिगर आपण फॉलो करू. ह्या जर तुम्हाला थेरम्स आणि त्यांच्या कन्वर्स जर माहीत असेल तर मग पुन्हा आपल्याला हे प्रूफ करायची गरज नाही. तर आपण डायरेक्ट हे रिझल्ट्स यूज करू शकतो. तर इथं दिलेले आहे सर्कलचा सेंटर काय, एम, ए डी, ए सी ह्या दोन कॉर्ड्स आहे. ए सी आणि ए डी दोन कॉर्ड्स आहे. आणि ए बी हे काय, डायमीटर आहे, कारण डायमीटर हे सेंटरमधून पास होते. मग त्यांनी दाखवलेले की एस एम म्हणजे एस एम परपेंडिक्युलर आणि एम टीसुद्धा परपेंडिक्युलर आहे. एम टी सुद्धा परपेंडिक्युलर आहे. तर हे आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे, गिवन सेगमेंट ए बी इज ए डायमीटर एम एस सेगमेंट एम एस परपेंडिक्युलर कॉर्ड ए डी तसंच सेगमेंट एम टी परपेंडिक्युलर कॉर्ड ए सी आणि अँगल डी ए बी म्हणजे हा अँगल डी ए बी कॉन्ग्रंट टू अँगल सी ए बी म्हणजे हा अँगल सी ए बी. तर आपल्याला काय प्रूफ करायचं, तर तर आपल्याला प्रूफ करायचं कॉर्ड ए डी कॉन्ग्रंट टू कॉर्ड ए सी. तर पहा, मागच्या पिरियडमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जर असं काही प्रूव्ह करायचं जर विचारलं तर जास्त करून काय होतं, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर मग याच्यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला कॉर्ड ए डी आणि कॉर्ड ए सी हे दोन आपल्याला प्रूफ करायचे. तर आता हे जे डिस्टन्स दिलेले एम एस आणि एम टी हे इक्वी डिस्टन्स फॉर्म, म्हणजे तुम्ही कुठं बी काढू शकतात, म्हणजे असंच नाही काढता येत, कसं बी काढता येईल. पण फक्त काय पाहिजे की कॉर्डचा सेंटरपासून डिस्टन्स कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसतात. तर कोणते दोन ट्रायंगल आहे, तर राईट अँगल ट्रायंगल आहे एम एस ए आणि एम टी ए. आता हे लिहिताना किंवा विचार करताना आधी सगळं आपल्या डोक्यामध्ये आपण ॲनालाइज करून, विश्लेषण करून सगळं आधी समजून घ्यायचं आणि मग लिहिताना लिहायचं, म्हणजे मुद्देसूद लिहिता येतं. नाही तर बस काय कुठे भरडत जाण्याला काही अर्थ नाही. तर मग समजलं, आधी ॲनालाइज करायचं आणि ॲनालाइज केलं म्हणजे तुम्हाला समजलं असा अर्थ होतो. तर आता आपल्याला याचा प्रूफ द्यायचा. तर प्रूफमध्ये काय होईल, दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करणार. ट्रायंगल एम एस ए, ट्रायंगल एम एस ए अँड ट्रायंगल. आता पहा एम एस, तर इथं काय पाहिजे, एम टी ए करस्पॉन्डिंग वर्टेक्स घेतले आपण इन ट्रायंगल. आता काय दिलेलं आहे की हा अँगल यस किती 90 डिग्री आणि हा अँगल टी. तर पहा इथं यस आणि टी हे करस्पॉन्डन्स, तर यसला करस्पॉन्डन्स काय, टी. तर अँगल एस त्याला 3 अक्षरीसुद्धा लिहिता येईल. इथं काही फरक पडणार नाही, कारण 90 डिग्री असल्यामुळे इकडून घ्या किंवा तिकडून घ्या, अँगल सारखाच येईल. अँगल एस कॉन्ग्रंट टू अँगल टी. याला रिझन काय, इच 90 डिग्री, बरोबर आहे. आता याच्यानंतर हा अँगल, कोणता अँगल दिलेला आहे त्यांनी, डी ए बी. तर ह्या अँगलला आपण एस ए एम असंही म्हणू शकतो, कारण एखाद्या अँगलच्या आर्मवर इन्फिनिट पॉईंट असतात, म्हणजे डीज घ्या असं काही नाही आहे. तर एस ए एम म्हणजेच अँगल डी ए बी. तर अँगल
SAM SAM कॉन्ग्रंट टू अँगल. मग कसं इथं असं घेतलं ना SAM, तर इथून घ्यायचं TAM, तर अँगल TAM. हे काय गिवन आहे, हे आपण मनाने घेतलेलं नाही, हे पहा इथं दिलेलं आहे त्यांनी. आता कॉन्ग्रुएन्सीचे जे टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये कोणकोणती टेस्ट असू शकते? SAS, तर दोन साईड आणि त्याच्यामधलं इन्क्लुडेड अँगल. तर दोन साईड तर इथं काही संबंधच नाही. दुसरी जी कॉन्ग्रुएन्सी टेस्ट आहे ASA, म्हणजे दोन अँगल आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडेड साईड, तर असं बी नाही आहे. मग SSS म्हणजे एका ट्रायंगलचे तिन्ही साईडची लेंथ आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडची लेंथ इक्वल असेल तर SSS टेस्ट. तर असं हे तिन्ही ऑप्शन इथं बसत नाही. मग चौथा ऑप्शन कोणता आहे की दोन अँगल आणि एक साईड. तर पहा ट्रायंगल MSA मध्ये अँगल S कॉन्ग्रंट टू अँगल T आणि अँगल SAM कॉन्ग्रंट टू अँगल TAM हे दोन आले. आता फक्त आपल्याला एक साईड पाहायची. तर कोणती साईड घेता येईल? SA हे आपल्याला माहीत नाही, AT हे आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे. तर मग आता कोणती साईड घेता येईल? तर याच्यामध्ये पहा AM ही कशी आहे? कॉमन साईड आहे. दोन्ही ट्रायंगलची कशी आहे? कॉमन साईड आहे. तर हे आपल्याला घेता येईल, बरोबर आहे. आणि दुसरं कसं घेता येईल? द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटरपासून MS हे अंतर आणि MT हे अंतर हे सारखंच आहे. म्हणजे तुम्ही ही साईड घेऊ शकता किंवा AM घेऊ शकता. तर मी AM घेतो. तर साईड AM कॉन्ग्रंट टू साईड MT. याला काय रिझन लिहायचं? कॉमन साईड. तर आपली कोणती टेस्ट बसली? तर हा अँगल आणि हे साईड. तर मग ट्रायंगल MSA कॉन्ग्रंट टू ट्रायंगल MTA. हे पहा करस्पॉन्डन्स बिघडवलेलं नाही. आणि याला कारण काय? AAS टेस्ट. आता दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले तर ऑटोमॅटिक रिमेनिंग जे पार्ट्स असतात ट्रायंगलचे ते सुद्धा इक्वल होतात. तर मग आपल्याला कोणतंच प्रूफ करायचं की कॉर्ड AD आणि AC हे इक्वल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. आता इथं AS, तर मग काय होईल? साईड AS कॉन्ग्रंट टू साईड, तर ASची AT होईल, साईड AT. त्याला कारण काय? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे CSCT, करस्पॉन्डिंग साईड्स. आता पहा आपण मागं शिकलेलो आहे, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड इट बायसेक्ट. म्हणजे हे काय झालं? AS इक्वल टू SD. तसंच काय होईल? AT इक्वल टू TC. म्हणजे AS हा डिस्टन्स ADचा हाफ आहे. तर मग मी काय केलं? दोघांना मी दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय केलं. तर 2 इंटू साईड AS हे सुद्धा कॉन्ग्रंट राहील. 2 इंटू साईड AT म्हणजे मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 2. तर मग 2AS म्हणजे काय झालं? AD. तर हे काय होईल? सेगमेंट AD. आणि ह्याला 2AT म्हणजे काय झालं? AC, सेगमेंट AC. आता ह्याला रिझन द्यावा लागेल. तर मग ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट इट. तर मग बायसेक्ट त्याचे दुप्पट केले म्हणजे ते कॉर्ड आले. आणि आपला क्वेश्चन हाच होता की कॉर्ड AD कॉन्ग्रंट टू AC. Therefore, chord AD congruent to chord AC. Hence proved. आपण हे काय केलं? प्रूफ केलं. आले लक्षात? आता याच्यानंतर याची कन्वर्स म्हणजे कसं? आपल्याला आता जे काही गिवन आहे तेच आता काय होईल? टू प्रूव्हमध्ये येईल. आणि जे टू प्रूव्ह आता याच्यामध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला गिवनमध्ये राहील. तर दुसरी याचे कन्वर्स आहे, त्याला काय म्हणता येईल? कन्वर्स. तर हे काय सांगतंय? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. आता पहा ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट
प्रूफ करा सांगितलं होतं. याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट कॉर्ड दिलेले आहेत, आहे का नाही. तर मग ही काय थेरम आहे कन्वर्स. तर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर equidistance फ्रॉम द सेंटर. तर पहा बिलकुल अपोजिट आहे. तर पहिले दिलेलं होतं इक्विडिस्टन्स आहे, तर आपल्याला आता विचारलं त्यांनी इक्विडिस्टन्स आहे हे प्रूफ करून दाखवा. तर मग पुन्हा आपल्याला हे पहा थेरम किंवा कन्वर्स काही करताना फिगर आवश्यक असते. तुमच्या रट्ट्याला तिथं काही अर्थ नसतं. तुम्ही फिगर काढून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं पाहिजे. मग पुन्हा काय केलं आपण, तीच फिगर रिड्रॉ केली. आता हे काय घेतलं आपण, ए बी इज अ डायमीटर, सेंटर काय घेतला यम, बरोबर आहे. तर गिवनमध्ये हे लिहायचं, सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ सर्कल. ठीक आहे. मग आपल्याला काय गिवन, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, म्हणजे आता कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे इथून आपण घेतलं, याला नाव दिलं डी, इथे घेतलं सी. तर कॉर्ड ए डी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड ए सी हे दिलेलं आहे. मग आपल्याला काय प्रूफ करायचं, तर प्रूफ हे करायचं की ए डी आणि ए सी यांचं सेंटरपासून डिस्टन्स कसं इक्वल आहे. म्हणजे आपल्याला इथे डिस्टन्स काढायचं असेल तर आपण परपेंडिक्युलर डिस्टन्सच कन्सिडर करतो, आहे का नाही. तर मग इथं काय केलं आपण, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आणि इथं पॉईंट घेतला यस, आणि इथं सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आणि इथं पॉईंट घेतला टी. मग पुन्हा आता पहा हे दोन ट्रायंगल झाले. तर आपल्याला हे प्रूफ करायचं. तर टू प्रूफ काय प्रूफ करायचं, सेगमेंट एस एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम टी. आता हे दोन ट्रायंगल कन्सिडर करा. तर पहा आता यम हा सेंटर आहे का नाही. तर मग ए एम काय झाली रेडियस. मग हे दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. तर यस काय होईल, इथून परपेंडिक्युलर टाकलं तर हे याला डिवाईड करेल, म्हणजे ए एस इक्वल टू एस डी, एस इक्वल टू एस डी. आणि इथं सुद्धा एम टी जर आपण परपेंडिक्युलर टाकलं तर हे सुद्धा काय होईल, ए टी इक्वल टू टी सी. म्हणजे ही साईड ह्या साईडला इक्वल आहे, बरोबर आहे. आणि ही साईड आता काय होईल, तर मग इथं आपल्याला हे राईट अँगल आहे हे कसं दाखवायचं. तर मग आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय, सेगमेंट एम एस परपेंडिक्युलर ए डी आणि सेगमेंट एम टी परपेंडिक्युलर ए सी. आता हे परपेंडिक्युलर झालं. आता परपेंडिक्युलर झाल्यानंतर राईट अँगल ट्रायंगल्समध्ये अपोजिट साईड ऑफ 90 डिग्रीची अपोजिट साईड काय होईल हायपोटेनियस. तर पहा हायपोटेनियस दोन्ही राईट अँगल ट्रायंगलच्या कॉमन आहे आणि एक साईड दोघांची इक्वल आहे, हे आपल्याला गिवन आहे का नाही. तर मग कोणती टेस्ट लागेल इथं, हायपोसाईड थेरम. हे पहा सगळं पहिलं मी ॲनालाइज करून घेतलं आणि ॲनालाइज केल्यानंतर मला आता पूर्ण क्वेश्चन समजला. मग त्याची मुद्देसूद मांडणी करणे शक्य आहे, ठीक आहे. तर मग कन्स्ट्रक्शनमध्ये हे केलं आपण. मग इथं आपण सुरुवातीला थेरम लिहून घेऊ. आता याचा प्रूफ, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ए सेंटर of a circle to its chord bisects it. ठीक आहे. तर मग काय झालं, हेन्स ए एस इक्वल टू एस डी आणि त्याचप्रमाणे ए टी इक्वल टू टी सी. मग आता इन राईट अँगल, कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनियस यूज करायचं. तर हायपोटेनियस हे फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये येतं, म्हणून आपल्याला ते मेन्शन करावं लागेल की राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून. तर इन राईट अँगल ट्रायंगल कोणतं घ्यायचं,
SA MSA अँड ट्रायंगल MTA. पहा, करस्पॉन्डन्स जे वर्टेक्स आहे किंवा एलिमेंट्स आहे ते करस्पॉन्डन्सने लिहावं लागते. कुठेही काही लिहिल्याने उत्तर येत नाही. बरोबर आहे. तर मग आता आपण इथं लिहू हायपो AM कॉन्ग्रुएंट टू हायपो AM. हे काय, कॉमन साईड. याला कारण काय, कॉमन साईड. आणि याच्यानंतर आता दुसरी साईड काय, इथं आपण याला या स्टेटमेंटला आपण नंबर 1 देऊन टाकू. तर मग साईड AS कॉन्ग्रुएंट टू साईड AT. हे कुठून घेतलं आपण, फ्रॉम वन. ठीक आहे. तर हे असे नंबरिंग दिल्याने काय होतं, आपल्याला रेफरन्स देताना सोपं जातं. तर मग हायपो झालं, साईड झालं. फक्त या दोन गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला. हे दोन्ही आलेले. तर मग ट्रायंगल MSA कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल MTA. कोणती टेस्ट, हायपोसाईड थेरम. बरोबर आहे. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. मग आपला प्रश्न कसा आहे की आपल्याला काय दाखवायचं आहे की सेगमेंट SM म्हणजे सेंटरपासून दोन्ही क्वाड्रचं डिस्टन्स इक्वल आहे. तर इथं इकडं पहा. तर आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे. आता हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर रिमेनिंग पार्टसुद्धा कसे राहतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर म्हणून देअरफॉर सेगमेंट MS कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MT. त्याला रिझन मागं जसं लिहिलं होतं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. देअरफॉर आता MS तर हे प्रूफ झालं. हेन्स प्रूफ म्हणजे ते सेंटरपासून इक्वी डिस्टन्सवर असतात. तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे. याचा अर्थ AD सेंटरपासून आणि AC सेंटरपासून इक्वी डिस्टन्स आहे. आणि हेच आपला प्रश्न होता, टू प्रूव्ह SM सेगमेंट AT. आणि प्रश्नामध्ये कसं, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. म्हणजे इक्वी डिस्टन्स म्हणजे आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. हे प्रूव्ह झालेलं आहे. आलं लक्षात. जय हिंद, गुड बाय.